जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक एकादश. भीमदशक. श्रीराम. आकाशापासून वायू होतो, हा तो प्रत्यय येतो. वायूपासून अग्नी जोतो, सावध ऐका. वायूची कठीण घिसणी, तेथे निर्माण झाला वन्नी. मंद वायू शीतळ पाणी, तेथून झाले. आपापासून झाली पृथ्वी, ते नाना बीजरूप जाणावी. बीजापासून उत्पत्ती व्हावी, हा स्वभावाची आहे. मुळी सृष्टी कल्पनेची, कल्पना आहे मुळीची. जयेपासून देवत्रयाची काया झाली. निश्चळामध्ये चंचळ, तेची कल्पना केवळ. अष्टधा प्रकृतीचे मूळ कल्पनारूप. कल्पना तेची अष्टधा प्रकृती, अष्टधा तेची कल्पनामूर्ती. मूळाग्रापासून उत्पत्ती अष्टधा जाणावी. पाच भूते तीन गुण, आठ झाली दोन्ही मिळून. म्हणून अष्टधा प्रकृती जाण बोली जेते. मुळी कल्पना रूप झाली, पुढे तेची फोपावली. केवळ जडत्वास आली सृष्टी रूपे. मुळी झाली ते मूळ माया, त्रिगुण झाले ते गुणमाया. जडत्व पावली ते अविद्या माया सृष्टी रूपे. पुढे चारी खाणी झाल्या, चारी वाणी विस्तारल्या. नाना योगी प्रकटल्या, नाना व्यक्ती. ऐसी झाली उभारणी, आता ऐका संवारणी. मागील दशकी विशद करून बोलिले असे, परंतु आता संकळित बोली जेल संवार संकेत. श्रोते वक्ते कथेसी चित्त देऊन ऐका. शतवरुषे अनावृष्टी, तेथे आटेल जीवसृष्टी. अशा कल्पांताच्या गोष्टी शास्त्री निरोपिल्या. 12 कळी तपे सूर्य, तेने पृथ्वीची रक्षा होय. मग ते रक्षा विरोण जाय जळांतरी. ते जळ शोषी वैष्णवावरू, वन्नी झडपी समीरू. समीर वितुळे निराकारू, जैसे तैसे. ऐशी सृष्टी संवारणी झाली. मागा विस्तारे बोलिली, माया निरासे उरली स्वरूपस्थिती. जेथे जीवा शिव पिंड ब्रह्मांड, आटोन गेले थोतांड. माया अविद्येचे बंड, वितळून गेले. विवेकेची बोलीला क्षय, म्हणून विवेक प्रळय. विवेकी जाणती काय मूर्खा सकळे. सृष्टी शोधिता सकळ, एक चंचळ एक निश्चळ. चंचळास करता चंचळ, चंचळ रूपी. जो सकळ शरीरी वते, सकळ कर्तृत्वास प्रवर्ते. करुणा करता हा वर्ते, शब्द जया. रावरंक ब्रह्मादिक, सकळामध्ये वर्ते एक. नाना शरीरे चाळक, इंद्रियद्वारे. त्यास परमात्मा बोलते, सकळ करता ऐसे जाणती. परी तो नासेल प्रचिती, विवेके पहावे. जो श्वानामध्ये गुरगुरतो, जो सुकरामध्ये कुरकुरतो. गाढवी भरून भिंकतो अट्टहासे. लोक नाना देह देखती, विवेक देहांत पाहती. पंडित समदर्शने घेती येणे प्रकारे. देह पाहता वेगळा आले, परंतु अंतर एकची झाले. प्राणी मात्री देखील एकांतरे. अनेक प्राणी निर्माण होती, परी एकची कळा वर्तती. तये नाव जगज्योती, जाणती कळा. श्रोत्री नाना शब्द जाणे, त्वचेमध्ये शीतोष्ण जाणे. चक्षुमध्ये पाहो जाणे नाना पदार्थ. रसनेमध्ये रस जाणे, घ्राणामध्ये वास हो जाणे. कर्म इंद्रियामध्ये जाणे नाना विषयास्वाद. सूक्ष्म रूपे स्थूळ रक्षी, नाना सुखदुःखे परीक्षी. त्यास म्हणती अंतरसाक्षी अंतरात्मा. आत्मा अंतरात्मा विश्वात्मा. चैतन्य सर्वात्मा सूक्ष्मात्मा. जीवात्मा शिवात्मा परमात्मा. द्रष्टा साक्षी सत्तारूप. विकारामधील विकारी, अखंड नाना विकार करी. तयास वस्तू म्हणती भिकारी, परमहीन. सर्व एकची देखती, अवघा एळंकार करीती. ते अवघी माईक स्थिती चंचळामध्ये. चंचळ माया ते माईक, निश्चळ परब्रह्म एक. नित्यानित्य विवेक या कारणे. जाणता जीव तो प्राण, नेने जीव तो अज्ञान. जन्म तो जीव तो जाण, वासनात्मक. ऐक्य जीव तो ब्रह्मांश, जेथे पिंड ब्रह्मांड निरास. येथे सांगितले विशेष चत्वार जीव. असो हे अवघे चंचळ, चंचळ जाईल सकळ. निश्चळ ते निश्चळ आदी अंती. आदी मध्य अवधान, जे वस्तू समसमान. निर्विकारी निर्गुण निरंजन, निस्संग निप्रपंच. उपाधी निरासे तत्वता, जीव शिवास ऐक्यता. विवंचून पाहो जाता, उपाधी कैची. असो जाणणे तितुके ज्ञान, परंतु होतसे विज्ञान. मने ओळखावे उन्मन, कोण्या प्रकारे. वृत्तीस न कळे निवृत्ती, गुणास कैची निर्गुण प्राप्ती. गुणातीत साधक संती, विवेके केले. श्रवणा परिस मनन थोर, म्हणणे कळे सारासार. निज ध्यासी साक्षात्कार, निसंग वस्तू. निर्गुणी जे अनन्यता, तेची मुक्ती सायुज्यता. लक्षांश वाच्यांश आता पुरे झाला. अलक्षी राहिले लक्ष, सिद्धांती कैचा पूर्व पक्ष. अप्रत्यक्षास कैचे प्रत्यक्ष, असोन नाही. असोन माईक उपाधी, तेची सहज समाधी. श्रवणे वळावी बुद्धी निश्चयासी. इति श्रीदास बोधे. गुरुशिष्य संवादे, सिद्धांत निरूपण नाम समास प्रथम. श्रीराम.
एक निश्चळ एक चंचळ, चंचळी गुंतले सकळ, निश्चळी ते निश्चळ जैसे तैसे. पाही निश्चळाचा विवेक, ऐसा लक्षामध्ये एक, निश्चळा ऐसा निश्चयात्मक, निश्चळ चितो. या निश्चळाच्या गोष्टी सांगती, पुन्हा चंचळाकडे धावती, चंचळ चक्री निघून जाती ऐसे थोडे. चंचळी चंचळ जन्मले, चंचळाची मध्ये वाढले, अवघे चंचळची बिंबले जन्मवरी. पृथ्वी अवघी चंचळाकडे, करणे तितुके चंचळी घडे, चंचळ सांडून निश्चळी पवाडे ऐसा कैचा. चंचळ काही निश्चळेना, निश्चळ कदापि चळेना, नित्यानित्य विवेके जना उमजे काही. काही उमजले तरी नुमजे, काही समजले तरी न समजे, काही बुजे तरी निर्बुजे किंचित मात्र. संदेह अनुमान आणि भ्रम, अवघा चंचळामध्ये श्रम, निश्चळी कदा नाही वर्म समजले पाहिजे. चंचळाकार तितुकी माया, माईक जाय विलया, लहान थोर म्हणावया कार्य नाही. सगट माया विस्तारली, अष्टधा प्रकृती फोपावली, चित्र विचित्र सविकारली नाना रूपे. नाना उत्पत्ती नाना विकार, नाना प्राणी लहान थोर, नाना पदार्थ प्रकार नाना रूपे. विकारवंत विकारले, सूक्ष्म जडत्वास आले, अमर्याद दिसू लागले काहीच्या बाही. मग नाना शरीरे निर्माण झाली, नाम नानाभिधाने ठेविली, भाषा परत्वे कळू आली काही काही. मग नाना रीती नाना दंडक, आचार एकाहून एक, वर्तो लागले सकळ लोक लोकाचारे. अष्टधा प्रकृतीची शरीरे निर्माण झाली लहान थोरे, पुढे आपोल्याल्या प्रकारे वर्तो लागती. नाना मते निर्माण झाली, नाना पाषांडे वाढली, नाना प्रकारीची उठली नाना बंडे. जैसा प्रवाह पडिला तैसाच लोक चालिला, कोण वारिल कोणाला एक नाही. पृथ्वीचा झाला गळांटा, एकाहून एक मोठा, कोण खरा कोण खोटा कोण जाणे. आचार बहुकंचित पडला, कित्येक पोटासाठी बुडाला, अवघा वरपंगची झाला स्वाभिमाने. देव झाले उदंड, देवाचे मांडले बंड, भूत देवतांचे थोतांड एकची झाले. मुख्य देवता तो कळेना, कशास काहीच मिळेना, एकास एक वळेना अनावर. ऐसा नासला विचार, कोण पाहतो सारा सार, कैचा लहान कैचा थोर कळेची ना. शास्त्रांचा बाजार भरला, देवांचा गलबला झाला, लोक कामनेच्या व्रताला झुंबून पडती. ऐसे अवघे नासले, सत्यासत्ता हारपले, अवघे अनावेक चाले चहूकडे. मतांचा गलबला, कोणी पुसेना कोणाला, जो जे मती सापडला तयासतीची थोर. असत्याचा अभिमान, तेने पाविजे पतन, म्हणून या ज्ञाते जन सत्य शोधिती. लोक वर्तिती सकळ, ते ज्ञात्यास करतगळामळ. आता ऐका केवळ विवेकी हो, लोक कोण्या पंथे जाती आणि कोण्या देवास भजती, ऐसी हे रोकडी प्रचिती सावध ऐका. मृत्तिका धातू पाशाका दिन, ऐसिया प्रतिमा अनेक, बहुतेक लोकांचा दंडक प्रतिमा देवी. नाना देवाचे अवतार, चरित्र एकती एक नर, जपज्ञान निरंतर करीती पूजा. एक सकळांचा अंतरात्मा, विश्वीवर्ते जो विश्वात्मा, द्रष्टा साक्षी ज्ञानात्मा मानिती एक. एक ते निर्मळ निश्चळ, कदापि नव्हे ती चंचळ, अनन्य भावे केवळ वस्तूच ते. एक नाना प्रतिमा, दुसरा अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा, चौथा निर्विकारी. ऐसे हे चत्वार देव, सृष्टीमधील स्वभाव, या वेगळा अंतर्भाव कोठेची नाही. अवघे एकची मानिती, ते साक्ष देव जाणती, परंतु अष्टधा प्रकृती ओळखली पाहिजे. प्रकृतीमधील देव, तो प्रकृतीचा स्वभाव, भावातीत महानुभाव विवेके जाणावा. जो निर्मळास ध्याईल तो निर्मळची होईल, जो जयास भजेल तो तद्रूप जाणावा. क्षीर नीर निवडिती, ते राजहंस बोली जेती, सारासार जाणती ते महानुभाव. अरे जो चंचळाशी घ्याईल तो सहजची चळेल, जो निश्चळाशी भजेल तो निश्चळची. प्रकृती सारिके चालावे, परी अंतरी शाश्वत ओळखावे, सत्य होऊन वर्तावे लोका नायसे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चत्वार देव निरूपण नाम समास द्वितीय. श्रीराम बहुता जन्मांचा सेवट, नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे खोचट, चोखट नीती न्याये, प्रपंच करावा नेमका, पाहावा परमार्थ विवेक, जेणे करिता उभय लोक संतुष्ट होती. शतवरुषे वय नेमिले, त्यात बाळपण नेणता गेले, तारुण्य अवघे वेचले विषयांकडे. वृद्धीपणी नाना रोग, भोगणे लागे कर्मभोग, आता भगवंताचा योग कोण वेळे. राजिक देविक उदेग चिंता, अन्न वस्त्र देह ममता, नाना प्रसंगे अवचिता जन्म गेला. लोक मरमरो जाती, वडिले गेली हे प्रचिती, जाणत जाणत निश्चिती काय मानिली. अग्न गृहासी लागला आणि सावकास निजेला, तो कैसा म्हणावा भला आत्महत्यारा. पुण्यमार्ग अवघा बुडाला, पापसंग्रह उदंड झाला, यमयातनेचा झोला कठीण आहे. तरी आता
ऐसे न करावे. बहुत विवेके वर्तावे, इहलोक परत्र साधावे दोहीकडे. आळसाचे फळ रोकडे, जांभया देऊन निद्रा पडे. सुख म्हणून आवडे आळस लोका. साक्षेप करिता कष्टती, परंतु पुढे सुरवाडती. खाती जेविती सुखी होती यत्ने करुणी. आळस उदास नागवना, आळस प्रयत्न बुडवणा. आळसे करंटपणाच्या खुणा प्रगट होती. म्हणून आळस नसावा, तरीच पाविजे वैभवा. अरत्री परेत्री जीवा समाधान. प्रयत्न करावा तो एक, एची एका निरूपण. सावध करुण अंतःकरण निमिषे एक. प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे. यथानुशक्ती आठवावे सर्वोत्तमासी. मग दिशेकडे जावे, जे कोणासीच नवे ठावे. शौच आचमन करावे निर्मळ जळे. मुखमार्जन प्रातस्नान, संध्या तर्पण देवतार्चन. पुढे वैश्वदेव उपासन यथा सांग. काही फळाहार घ्यावा, मग संसार धंदा करावा. सुशब्दे राजी राखावा सकळ लोक. ज्याचा ज्याचा जो व्यापार, तेथे असावे खबरदार. दूषितपणे तरी पोर वेडारावी. चुके ठके विसरे सांडी, आठवण झाली या चरफडी. दूषित आळसाची रोकडी प्रचित पहा. या कारणे सावधान, सदा एकाग्र असावे मन. तरी मग जेविता भोजन गोड वाटे. पुढे भोजन झाली यावरी, काही वाची चर्चा करी. एकांती जाऊन विवरी नाना ग्रंथ. तरीच प्राणी शहाणा होतो, नाही तरी मूर्खची राहतो. लोकखाती आपण पाहतो दैन्यवाना. एक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जाऊ नेदी एक क्षण. प्रपंच व्यवसायाचे ज्ञान बरे नव्हे. काही मेळगी मग जेवी, गुंतल्या लोकांस उगवी. शरीर कारणी लावी काहीतरी, काही धर्मचर्चा पुराण. हरिकथा निरूपण, वाया जाऊ नेदी क्षण दोहीकडे. ऐसा जो सर्व सावध, त्यास कैसा असेल खेद. विवेक तुटला संबंध देह बुद्धीचा, आहे ती तुके देवाचे. ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण. महावाक्यांची विवरण करिता सुटे. कर्म उपासना आणि ज्ञान, येणे राहे समाधान. परमार्थाचे जे साधन, तेची ऐकत जावे. इति श्रीदास बोधे. गुरु शिष्य संवादे, शिकवण निरूपण नाम समास तृतीय. श्रीराम ब्रह्म म्हणजे निराकार, गगनासारिखा विचार. विकार नाही निर्विकार तेची ब्रह्म. ब्रह्म म्हणजे निश्चळ, अंतरात्मा तो चंचळ. द्रष्टा साक्षी केवळ बोली जे तया. तो अंतरात्मा म्हणजे देव, त्याचा चंचळ स्वभाव. पाळीत आहे सकळ जीव अंतरी वसोनी. त्या वेगळे जड पदार्थ, तेने विन देह व्यर्थ. तेनेची कळे परमार्थ सकळ काही. कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग. प्रवृत्ती निवृत्ती नाना मार्ग देवची चालवी. चंचळे विन निश्चळ करेना, चंचळ तरी स्थिरावेना. ऐसे हे विचार नाना बरे पहा. चंचळ निश्चळाची संधी, तेथे भांबावते बुद्धी. कर्म मार्गाचे जे विधी, ते मग ऐलीकडे. देव या सकळांचे मूळ, देवाचा मूळ ना डाळ. परब्रह्म ते निश्चळ निर्विकारी. निर्विकारी आणि विकारी, एक म्हणेल तो भिकारी. विचाराची होते वारी, देखत देखता. सकळ परमार्थास मूळ, पंचीकरण महावाक्य केवळ. तेची करावे प्रांजळ पुन्हा पुन्हा. पहिला देह स्थूळ काया, आठवा देह मूळ काया. अष्टदेह निरसलिया विकार कैचा. या कारणे विकारी, साचा ऐसी बाजीगरी. एक समजे एक खरी मानित आहे. उत्पत्ती स्थिती संहार, या वेगळा निर्विकार. कळा यासाठी सारासार विचार केला. सार असार दोन्ही एक, तेथे कैचा उरला विवेक. परीक्षा नेनती रंक पापी करंटे. जो एकची विस्तारला, तो अंतरात्मा बोलिला. नाना विकारी विकारला, निर्विकारी नव्हे. ऐसे प्रगटची आहे, आपुल्या प्रत्यय पाहे. काय राहे काय न राहे, हेही कळेना. जे अखंड होत जाते, ते सर्वदा संहारते. रोकडे प्रचिती सेयते जनामध्ये. एक रडे एक सरफडी, एक एकाची धरी नरडी. एकमेका झोंबती बराडी, दुष्कळले जैसे. नाही न्याय नाही नीती, ऐसे लोक वर्तती. आणि अवघेच सार म्हणती विवेकहीन. धोंडे सांडून सोने घ्यावे, माती सांडून अन्न खावे. आणि अवघेची सार म्हणावे बाष्कळपणे. म्हणून हा विचार करावा, सत्यमार्ग तोची धरावा. लाभ जाणून घ्यावा विवेकाचा. सारगार एकची सरी, येथे परीक्षेस कैची उरी. या कारणे चतुरी परीक्षा करावी. जेथे परीक्षेचा अभाव, तेथे दे घाव. सगट सारिका स्वभाव लोंदपणाचा. घेव ये तोची घ्यावे, घेवन ये ते सांडावे. उच्च नीच ओळखावे, या नाव ज्ञान. संसार सांतेसी आले, एक लाभे अमर झाले. एक ते करंटे ठकले, मुदल गेले. जाणत्यांनी ऐसे न करावे, सारतेची शोधून घ्यावे. असारते जाणून त्यागावे, वमन कैसे ते वमन करी प्राशन. तरी ते श्वानाचे लक्षण, तेथे सुचिष्मंत ब्राह्मण काय करी.
जेही जैसे संचित केले तयास तैसेची घडले. जे अभ्यासी पडून जडले ते तो सुटेना. एक दिव्याने भक्षिती एक विष्ठा सावडीती. आपल्या वडिलांचा घेती स्वाभिमान. असो विवेक विन बोलणे तितुकासीन. कोणी एक श्रवण मनन केलेची करावे. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे विवेक निरूपण नाम समास चतुर्थ. श्रीराम कर्म केलेची करावे. ज्ञान धरलेची धरावे. विवरलेची विवरावे पुन्हा निरूपांगी. तैसे आम्हास घडले बोलिलेची बोलणे पडिले. काजे बिघडलेची घडले पाहिजे समाधान. अनन्य राहे समुदाव इतर जनांस उपजे भाव. ऐसा आहे आविर्भाव उपायाचा. मुख्य हरिकथा निरूपण. दुसरे ते राजकारण. तिसरे ते सावधपण सर्व विषयी. चौथा अत्यंत साक्षेप. फेडावे नाना आक्षेप. अन्याय थोर अथवा अल्प क्षमा करीत जावे. जाणावे पराचे अंतर. उदासीनता निरंतर. नीती न्यायासी अंतर पडोची नेदावे. संकेते लोक वेधावा. एकूण एक बोधावा. प्रपंच ही सावरावा यथानुशक्त्या. प्रपंच समयो ओळखावा. धीर बहुत असावा. संबंध पडो नेदावा अतिपरिचयाचा. उपाधीस विस्तरावे. उपाधींत न सापडावे. नीचत्व पहिलेच घ्यावे आणि मूर्खपणा. दोष देखोनी झाकावे. अवगुण अखंड न बोलावे. दुर्जन सापडो न सोडावे. परोपकार करुणे तर्रे भरोच नाही. सुचावे नाना उपाये. नव्हे तेची करावे कार्ये. दीर्घे प्रयत्ने फळ नासोनी नेदावा. पडिला प्रसंग सावरावा. अतिवाद न करावा कोणी एकासी. दुसऱ्याचे अभिष्ट जाणावे. बहुतांचे बहुत सोसावे. न सोसे तरी जावे दिगंधरा प्रती. दुःख दुसऱ्याचे जाणावे. ऐकून तरी वाटून घ्यावे. बरे वाईट सोसावे समुदायाचे. अपार असावे पाठांतर. सानिध्यची असावा विचार. सदा सर्वदा तत्पर परोपकारासी. शांती करून करवावी. तर्रे सांडून सांडवावी. क्रिया करून करवावी. बहुतान करवी. करेल असेल उपाय तरी बोलून दाखवू नये. परस्परेची प्रत्यय प्रचिती साणावा. जो बहुतांचे सोसीना त्यास बहुत लोक मिळेना. अवघेची सोसिता उरेना महत्व आपुले. राजकारण बहुत करावे परंतु कळोच नेदावे. परपिडेवरी नसावे अंतःकरण. लोक पारखून सांडावे. राजकारणे अभिमान झाडावे. पुन्हा मिळवून घ्यावे दुरील्या दोरे. हिरवटासी दुरी धरावे. कचरटासी न बोलावे. संबंध पडता सोडून द्यावे एकीकडे. ऐसे असो राजकारण. सांगता ते असाधारण. सुचित असता अंतःकरण राजकारण जाणे. वृक्षी रुडासी उचलावे. युद्ध करत्यास ढकलावे. कारभाराचे सांगावे अंग कैसे. पाहता तरी सापडेना. कीर्ती करू तरी राहेना. आले वैभव अभिसडासीना काही केल्या. एकाची पाठ राखणे. एकास देखो न सकणे. ऐसी नव्हे तही लक्षणे चातुर्याची. न्याय बोलताही मानेना. हित तेची न ये म्हणा. येथे काहीच चालेना. त्यागे विना श्रोती कळून आक्षेपिले. म्हणून बोलिलेची बोलिले. न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे राजकारण निरूपण नाम समास पंचम. जय जय रघुवीर समर्थ.